पाहू शकता तुम्ही किती छान मलईदार अशी ही आपली अगदी गाड्यावर मिळते तशी ही कुल्फी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि कलर पण छान आलेला आहे. तर चला आज आपण ही उन्हाळा विशेष कुल्फी बनवूया. नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ना घरच्या सर्व साहित्यामध्ये ही कुल्फी बनवणार आहोत. त्याच्यासाठी ना मी हे 1 वाटी मखाने घेतलेले आहेत, 1 वाटी काजू, 1 वाटी खजूर आणि 1 वाटी ना डेसिकेटेड कोकोनट होतं ते माझ्याकडे, ते घेतलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही घरचं जे खोबरं असतं त्याचं काळीपाट काढून ना ते घेतलं तरीही चालेल. आणि ना मी इथे कोमटसर असं हे 1 ते 1.5 ग्लास दूध घेतलेलं आहे, किंवा जेवढं भिजेल ते सर्व आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले ते भिजतील इतपत आपण त्याच्यामध्ये कोमटपेक्षा थोडंसं जास्त असं हे गरम दूध त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी इकडे फुल फॅट असं हे म्हशीचं दूध आहे, ते दूध उकळत ठेवलेलं आहे. हे दूध ही अर्धा लिटर आहे. आणि आपण हे छान असं हे मलईसहित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि म्हणजेच आटवून घ्यायचं आहे आपल्याला हे दूध ना, अर्धं तरी निदान आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी हे 15 ते 20 अशा हे केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत. नसतील तर नाही टाकल्या तरीही चालेल, पण याच्यामुळे ना थोडासा कलरही आणि चवही छान लागते म्हणून मी टाकलेल्या आहेत. आणि त्या पण आपण याच्यामध्ये ना छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता दूध आपण उकळत आहे आणि आपण तसंच आपण त्याला मिक्स करून घेणार आहेत. तोपर्यंत हे ना मी हे दुधामध्ये अर्धा ते पाऊण तास भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे मखाणे, काजू, खजूर आणि मी डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे ते घ्यायचं आहे आपल्याला भिजवून. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बदामही टाकू शकता. आणि आता याच्यामध्ये ना आपण ही चवीसाठी वेलची पावडर नाही, वेलची सोलून घेतलेले 2 ते टाकून घेतलेले आहेत. आणि हे आपल्याला असं मिक्सरला ना छान वाटून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे छान असं हे रवाळसर वाटलेलं आहे, एकदम बारीक पण पेस्ट केलेली नाही. आणि हे पहा, केशरमुळे छान असं आपल्याला दुधाला कलरही आलेला आहे. आणि हे वाटून घेतलेलं ना मिश्रण आपण याच्या ह्या दुधामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आत्ता बघा, हे आपण खजूर टाकलेलं ना, खजूरमुळे ना ह्या कुल्फीला पण छान असा हा सोनेरी कलर येतो आहे. आपण याच्यामध्ये ना अजिबात गूळ नाही, साखर वापरलेली नाही, शुगर फ्री अशी ही आपण कुल्फी बनवतो आहोत. अगदी आरोग्यदायी अशी ही कुल्फी आहे. आणि आपण हे असं सतत ना अगदी 3 ते 4 मिनटं हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे या दुधामध्ये. आणि जे मिक्सरचं भांडं होतं ना त्याच्याचमध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे, अर्धा कप, आणि ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. जे आपण ते ड्रायफ्रूट्स वाटून घेतलेले ते वायाला जाऊन याच्यातच राहावं म्हणून ते घेतलेलं आहे मी. आणि अगदी 4 ते 5 मिनटामध्ये हे पहा असं छान घट्टसर झालेलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. हे पहा, इतपत आपल्याला हे छान असं हे घट्टसर करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे थंड करून घेणार आहोत. गॅस बंद केलेला आहे मी. हे घ्या, इकडच्या बाजूला मी ठेवलेलं आहे आणि हे थंड झालेलं आहे. आता रूम टेम्परेचरला आलेलं आहे. थंड म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून नाही करायचं, बाहेरच ठेवलेलं आहे मी, थंड करून घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे असतील मोल्ड कुल्फीचे तर त्यात केलं तरीही चालेल, नसतील तर साध्या स्टीलच्या ग्लासामध्ये केलं तरीही चालेल. माझ्याकडे आता हे ग्लास होते, त्या ग्लासामध्ये मी ही करून घेते आहे. पेपर ग्लास आहेत हे. आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण हे बॅटर याच्यामध्ये कुल्फीचं भरून घेणार आहोत. एवढ्या प्रमाणामध्ये 6 ते 7 कुल्फी होतात. हे पहा, अशा प्रकारे आपण हे सर्व ग्लास आहेत ना भरून घेणार आहोत. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही नाही टाकलं खोबरं तरीही चालेल, पण छान अशी ही रवाळ लागते ना कुल्फी, खूप छान लागते. आता हे अशा प्रकारे मी हे सर्व ग्लास भरून घेतलेले आहेत. अजून 2 ग्लास घेतले आणि ते भरून घेतलेले आहेत. आणि माझ्याकडे हा पेपर आहे, बटर पेपर, तो असा आपण ग्लासला लावून घेणार आहोत. आणि वरून ना असं रबर वगैरे काहीतरी एखादं लावून घ्यायचं आहे त्याला, जेणेकरून याच्यामध्ये ना या कुल्फीचे बर्फाचे कडे तयार होऊ नयेत म्हणून आपण हे याच्यावरती पेपर लावून ना असं हे वरून रबर लावून घेणार आहोत. आणि आता अशाच प्रकारे ना आपण हे सर्व ग्लास आहेत ना, हे सर्व ग्लासांना ना असं हे पेपर लावून ना वरून ना असं रबर लावून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपण हे लावून घ्यायचं आहे.
अशी ही हेल्दी ना आणि आरोग्यदायी कुल्फी तुम्ही घरी बनवा. अगदी बाहेर गाड्यावर मिळते ना तशीच लागते. आणि आता आपण हे सर्व ग्लासांना हे पेपर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना असं छोटंसं होल करून घ्यायचं आहे. आईस्क्रीमच्या स्टिक किंवा अशा हे छोट्या काठी आहेत काडी, ती अशी आपण याच्यामध्ये लावून घेणार आहोत, जेणेकरून आपण कुल्फी जेव्हा काढतो की नाही ह्या मोल्डमधून किंवा या ग्लासामधून जेव्हा सहज निघली जाते. आणि आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 8 ते 10 तासासाठी, किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल. आता मी रात्रभर ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना आपण हे असं हे वरून रबर आणि हा पेपर काढून घ्यायचा आहे. आता सर्व एक ग्लासांचं काढून घेते. आता मला ह्या 4च कुल्फी हव्या होत्या म्हणून मी 4च घेतलेल्या आहेत. बाकीचे नाही पाहिजे म्हणून त्या तशाच फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत. जेवढ्या पाहिजे तेवढ्याच आपण काढून घ्यायच्या आहेत. आता सर्वांचे मी हे रबर आणि हे काढून घेते आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी ना खडी साखर टाका. खडी साखर ना खडी साखरेमुळे आपल्या शरीराला थंडावा पण मिळतो. तर साखरेच्या ऐवजी तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अशी खडी साखर टाकू शकता. आणि हे पहा असं आपण हाताने दोन्ही असं फिरवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपली ही कुल्फी हे पहा लगेचच निघते आहे. अजिबात ह्याच्यात बर्फाचे कडे तयार झाले नाहीत. खूप छान क्रीमी पण झालेली आहे, रवाळ झालेली आहे आणि थोडीशी कमी गोड आहे. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खडी साखर टाकू शकता. पण आम्हाला इतपतच गोड आवडतं तर तेवढीच बनवलेली आहे मी. आणि खूप छान त्याच्यात आपण आता सर्व म्हणजे खजूर टाकलेले, खजुराचा गोडवा आहे. याला पण थोडंसं खोबऱ्यालाही असतो, काजूलाही असतो, त्याच्यामुळे ही छान एवढ्या प्रमाणात छान गोड होते. आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही कुल्फीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. तर चला मग आज आपली इथे ही हेल्दी अशी आरोग्यदायी कुल्फी तयार झालेली आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.